ज्या सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून जयकुमार गोरे यांनी आपली कारकीर्द चालू केली, ही कारकीर्द मी स्वतः पाहिली. आज त्या जिल्हा परिषदेचा सदस्य आमदार होतोय, मंत्री होतोय आणि तोच ग्रामविकास मंत्री होतोय. ही मोठी गोष्ट आहे. भाऊ काय म्हणाल? पुढचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला. मला याचा मनापासून आनंद आहे की ज्या मातीत मी मोठा झालो, ज्या मातीत वाढलो, त्याच जिल्ह्यामध्ये मी जिल्हा परिषदेचा सदस्य पण झालो आणि त्याच जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं आज हा कार्यक्रम आम्ही करतोय, तर मला मनापासूनचा आनंद आहे. असं कधी विचार केला का भाऊ? म्हणजे मला असं आवर्जून वाटतं की आपण ह्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होणार आणि ज्या जिल्हा परिषदेमधलं सुरुवात केली, आज त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या माध्यमातून 5 लाख घरं तुम्ही देताय, तर ही किती मोठी गोष्ट, एक आनंद वेगळा असेल. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळातच खूप मोठी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दिली. तशी अनपेक्षित होती, परंतु शेवटी 4 वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना जनतेच्या हिताचं काम करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला, गावखेड्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. नेतृत्वानं ग्रामविकास खात्याची जबाबदारी, गावखेड्याच्या विकासाची जबाबदारी जेव्हा माझ्यावर टाकली, तेव्हा एका बाजूला आनंदही होता, दुसऱ्या बाजूला जबाबदारीचं ओझंही होतं. पण आता काम करत असताना आता बऱ्यापैकी काम पुढं चाललंय वेगानं. डिपार्टमेंट समजून पुढं काम करतोय. आज 5 लाख घराचं लोकार्पण करत असताना 30 लाख घरं मंजूर आहेत. बरोबर. 1 वर्षामध्ये 5 लाख घरं बांधून पूर्ण केली. येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही 10 ते 15 लाख घरं बांधून तयार करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ही जी घरं 30 लाख घरं आहेत ती 3 वर्षात कंप्लीट करण्याचा आमचा प्लॅन आहे. अच्छा. त्यामुळं आजपर्यंत इतिहासामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये एवढं मोठं उद्दिष्ट कोणाला मिळालं नव्हतं आणि एवढ्या वेगानं काम कुठं झालं नव्हतं. 5 लाख घरं एका वर्षात कधी झाली नव्हती, ती महाराष्ट्रानं केली आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात. भाऊ, आता हा कार्यक्रम घेतलेला आहे. खरं तर 2 दिवसापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठं आवाहन केलं की खर्च कमी करा, खर्च कमी करा, भव्य दिव्यता घेऊ नका. आता हा कार्यक्रम जरी प्री शेड्यूल असला तरी सुद्धा हे आव्हान होतं. मग ह्याच्यामध्ये तुमचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काही बोलणं झालं का की भव्य दिव्य कार्यक्रम करायचा न करायचा? हे आव्हान तुमच्या समोर होतं का? असं या बाबतीत काय सांगा? नाही, नक्की आदरणीय मोदीजींनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि खर्चामध्ये काटकसर करण्यासंदर्भातल्या ज्या गोष्टी देशामध्ये आयात होतात त्या गोष्टीचा वापर लिमिटेड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हा कार्यक्रम थोडा प्री शेड्यूल होता, तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा कार्यक्रम करावा की न करावा इथपर्यंत चर्चा आमची झाली आणि शेवटी हा कार्यक्रम करत असताना 50,000 लाभार्थींना इथं राज्यातून आणण्याचा आमचा प्लॅन होता. परंतु तो प्लॅन आम्ही बाजूला ठेवला आणि जिल्ह्यातल्याच लाभार्थ्यांना इथं बोलवण्याचं आम्ही ठरवलं की जो कमीत कमी खर्चामध्ये कार्यक्रम करता येईल असा प्रयत्न आम्ही केला आणि खास करून येणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही बसमधून आणण्याचा प्रयत्न केला की शेवटी जे पैसे आम्ही वाहतुकीसाठी वापरणार आहेत तो पैसा पण शासनाला परत मिळावा अशा पद्धतीने. कुठेतरी एक टीका झाली बरं का, म्हणजे तुम्ही हा विषय काढला परंतु ह्याचं उत्तर त्यांनी फार छान पद्धतीने दिलंय की हा जो महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम करण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांनी थेट बसेसचा वापर केला. परंतु आज ग्रामविकास मंत्री आपल्याला सांगतात की हा जो बसेसचा वापर आहे तो बसेस वापर पुन्हा शासनाच्या तिजोरीतच हा पैसा जाणार होता. म्हणजे हा कुठं अपव्यय नाही असं म्हणता येईल. दुसरी गोष्ट भाऊ, हा जो कार्यक्रम आहे हा राज्यव्यापी कार्यक्रम आहे. तुम्हाला का वाटलं की हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात व्हावा? हे कारण काय? शेवटी मी राज्याच्या मध्ये ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो, तरीच पण शेवटी तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, पण हा कार्यक्रम साताराच्या जिल्ह्याच्या मातीत व्हावा ही माझी मनापासूनची भावना होती. शेवटी मोठा झालो वाढलो इथं असं असलं तरी सुद्धा 1-2-3 कारणं त्याला होती की विदर्भामध्ये खूप मोठी उष्णता आहे, मराठवाड्यात उष्णता आहे. आपण सोलापूरला बघितलं तर त्याही भागात उष्णता कमी असणारा भाग बघितला तर तो सातारा आहे. म्हणून कमी उष्णता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलं की जेणेकरून आलेल्या लोकांना त्रास होऊ नये, म्हणून ती काळजी आम्ही घेतली. आता हा जो एक अतिशय भव्य दिव्य स्टेज उभं केलेला आहे, याचं एक थोडंसं आव्हान काल पण आपल्याला बघितलं आपण की पावसाचं आव्हान आहे. पाऊस जर आला तर याच निमित्ताने तुम्ही काय सांगाल जनतेला? काय सगळी प्रिकॉशन्स कशा घेतलेल्या आहेत? आम्ही उन्हाचे प्रिकॉशन घेतलेले आहे, पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था,
फॅन्सची व्यवस्था या ठिकाणी काय अत्याधुनिक टेक्निक वापरून आम्ही इथं फॉगिंग करायचं करून एक उष्णता कमी करायचा. उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आलेल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. असे काही इन्सिडेंट्स पाठीमागे घडलेले होते की जेव्हा काही बरोबर. लोकांना त्याला त्रास झाला होता, उष्णतेचा त्रास झाला होता. त्याची आम्ही संपूर्ण काळजी घेतलेली आहे आणि आलेला प्रत्येक लाभार्थी प्रत्येक इथं आलेला प्रत्येक माणूस हा सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. आता सातारा जिल्ह्यातली जनता ही सगळी संपूर्ण आपल्याला बघती आहे की उद्याचा थोडक्यात शेड्यूल्ड कार्यक्रम आपला कसा असणार आहे, मुख्यमंत्री साहेबांचं आगमन कसं होणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम होऊन ते पुन्हा कसे कसे कुठपर्यंत जाणार आहे हे थोडंसं. नाही, माननीय मुख्यमंत्री उद्या 11 वाजता 11:15च्या दरम्यान इथे येतील आणि दोन्ही मंत्री महोदयांचं शेड्यूल चेंज झालंय बरं. आणि दोघांनी मिळून एकच हेलिकॉप्टर वापरण्याचा निर्णय घेतला. तिथं कॉस्ट कटिंग झालेलं आहे. कटिंग केलेलं आहे. 2 हेलिकॉप्टर अगोदर येणार होती, ठरली 3 होती. येणार होती. बरं पण आता ते सगळे हेलिकॉप्टर कॅन्सल करून एकच हेलिकॉप्टर येणार आहे. बरं त्याच्यामध्ये सगळे जे कोण पाहुणे येणार ते एकाच हेलिकॉप्टरमध्ये इथे येतील. बरं. आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपला स्वतःचा कॅनॉय पण अर्धा केलेला आहे बरं आणि सक्त सूचना आहेत मंत्री महोदयांना की आमदार महोदयांना कोणी हेलिपॅडला यायचं नाही. बरं. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या कॅनॉयमध्ये कोणी राहणार नाही. अच्छा अच्छा, म्हणजे इतकी मोठी काळजी आणि घेतली. आम्ही सगळे मंत्री हा स्वतःचा कॅनॉय स्वतःच्या गाड्या न वापरता शासनाची एकच गाडी एका गाडीत आम्ही सगळे मंत्री बसू.